रमेश परदेशी यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर आता मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी रमेश परदेशींवर जोरदार टीका केलेली आहे। वैचारिक भ्रष्टाचार करणाऱ्यांनी आम्हाला शिकू नये असं योगेश खैरे म्हणतात। रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। हा प्रवेश करत असताना त्यांनी बरीच वैचारिकता सांगण्याचा प्रयत्न केला। खरं तर आपण ज्या पक्षामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट संघटनेत काम करत असतो त्यावेळी आपली बांधिलकी त्या पक्षाशी किंवा त्या संघटनेशी, त्या संघटनेच्या विचारांशी आणि नेतृत्वाशी असली पाहिजे। परंतु एखाद्या एक पक्षात किंवा संघटनेत शरीराने राहायचं आणि वैचारिक बांधिलकी दुसऱ्याकडे दाखवायची, याला वैचारिक भ्रष्टाचार असं म्हणतात आणि तो पिट्याबाईने करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।